परत नमस्कार, माझं नाव जयश्री सांगोत आणि आम्ही 5 दिवस झाले मुन्नार टेकडी अलप्पी आणि कोटलीच्या टॉपवर आहोत. सगळी व्यवस्था खूप छान झाली आहे आणि आम्ही खूप मजा केली सगळ्यांनी मिळून आणि ग्रुपचं सगळे सोय एकदम छान होती आणि आम्हाला खूप मजा आली. तुमच्या परिस्थिती? मी शिवाजी शेलार. आय एम रिटायर्ड ACP फ्रॉम मुंबई. मराठीत बोलत चालू. आणि ही जी टूर झाली ही सेकंड टाइम मी इकडे केरळमध्ये आलो आहे. परंतु यावेळेचा अनुभव फार चांगला फंटॅस्टिक होता. मुन्नार पाहायचं राहिलं होतं ते मुन्नारमध्ये झालेलं आहे पाहून. ऑलरेडी टूरचा प्रोग्राम एकदम छान झालेला आहे. जेवणाची सोय व्यवस्थित झालेली आहे, राहण्याची सोय व्यवस्थित झालेली आहे. व्हेरी गुड सर्व्हिस आणि फार सुंदर असं वातावरण पूर्ण आम्हाला फार चांगलं मिळालं नशिबाने. तर वेल डन. कमी का? नमस्कार, वडक्कम. माझं नाव बाळकृष्ण व्यवहारे. ही फन अँड फ्लाय या ऑर्गनायझेशनला मीच अप्रोच झालो होतो. तत्पूर्वी मी बरेच केरळ, दिल्ली या साईडच्या बरेच केरळ बेस, दिल्ली बेस, मुंबई बेस या ऑर्गनायझेशन कॉन्टॅक्ट केला होता. पण थोडीशी शंका वाटली, केरळच्या लोकांकडे आपण पैसे वगैरे दिले, व्यवस्था व्यवस्थित नाही झाली तर पुढे काय ऐन वेळेला तारंबळ होईल. म्हणून मी फन अँड फ्लाय ही ऑर्गनायझेशन आपल्या लोकल आहे, अमरावती जवळ आहे म्हणून चूज केली. तरी पण शंका होतीच की टूर एंड होईपर्यंत काही आपल्याला त्रास होईल का, पण तसे काही भासलं नाही. सर्व स्टे अगदी कम्फर्टेबल होता, जेवण चांगलं होतं, अरेंजमेंट चांगली होती, गाडी A1 होती, गाडीचा ड्रायव्हर चांगला आहे, कॉपरेटिव्ह आहे. सर्व स्थळ कमिट केल्याप्रमाणे आम्ही फिरून आलो. सर्व फॅमिलीने एन्जॉय केलं. फ्युचरमध्ये आम्ही कोणी रिलेटिव्ह मित्रमंडळी केरळ ट्रिप करणार असेल तर आम्ही फन फेअरला आम्ही जरूर रिकमेंड करू. धन्यवाद. मिस्टर लाहोटी, धन्यवाद. नमस्कार, माझं नाव इंद्रायणी येवारे. फन अँड फ्लायला मी आणि माझी सासूबाईंनी अप्रोच केलं होतं. फर्स्ट टाइम होतं, थोडी शंका होती मनामध्ये, पण ती शंका अगदी ह्यांनी जे अरेंजमेंट केली आणि जी आमची ट्रिप झाली आहे त्याच्यावरून नक्कीच निरसन झालेलं आहे त्याचं. वी एन्जॉयड अ लॉट. नक्कीच आम्ही पुढच्या ट्रिप्सची ऑर्गनायझेशन करूनच करू की नक्कीच वाटते मला. तर थँक्यू फॉर एव्हरीथिंग. थँक्यू सो मच.